गावाकडे जर मी मिस केलं असेल ना, तर ह्या प्लांट्सला एवढं मिस केली होती ना, म्हणजे असं सारखं विचार येत होतं, की याचं झालं काय असेल? गावी जाते वेळेस ना, मी एक चांगलं काम केलं होतं. ते म्हणजे ना, हे सगळे प्लांट्स आहेत ना, मी खाली देऊन गेले होते आमच्या काकींच्या घरी. मग त्यांनी चांगलं असं याला पाणी वगैरे देऊन ना, छान ठेवलं होतं माझ्या रोपट्यांना. इकडे आल्याच्या नंतरला बघते, तर दुसऱ्या दिवशी ना, मस्त अशी फुलं आली होती त्यांना आणि एकाच झाडाला ना, 3 वेगवेगळ्या प्रकारची फुलं होते. म्हणजे व्हाईटच होते, पण त्याची साईज वगैरे थोडेसे डिफरंट होते. तर ना उद्या होता माझा बर्थडे, तर आदल्या रात्री ना मस्त असं पोटभर जेवण करून घेतलं. जे माझे फेवरेट पदार्थ होते ना, ते सगळे खाऊन घेतले आणि दुसऱ्या दिवशी माझ्या बर्थडेच्या दिवशी ना एवढा छान पाऊस पडत होता ना, म्हणजे लिटरली ना असं वाटत होतं, की ते माझ्यासाठीच पडत आहे. म्हणजे मला तर पाऊस खूप आवडतो आणि त्याच टायमिंगला ना संध्याकाळी आर्याच्या पप्पाने फोन केलेलं, की "आपण चल बाहेर जाऊया जेवण करण्यासाठी." तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते. तिकडे गेल्याच्या नंतरला ना आम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेशन केलं, जेवण वगैरे केलं. म्हणजे खास ना आमच्या इकडे म्हणजे आम्ही इथं दोघंच राहतो त्यामुळे ना मला घरात सेलिब्रेशन करायला काही आवडत नाही कारण कोणी नसतं पण आणि केक आम्ही दोघं पण जास्ती खात नाही आणि कालचा जो केक होता तो जशाला तसा फ्रीजमध्ये पडलेला होता तो पण आम्ही खाल्ला नाही फक्त कट करून ठेवलेला. तर हा व्हिडिओ ना त्या व्यक्तीसाठी आहे जो ना माझा प्रत्येक दिवस ना खास बनवण्याचा प्रयत्न करतो. बर्थडेचं तर असं एक निमित्त आहे. प्रत्येक दिवस असं वाटतं की मी खास आहे ह्या गोष्टीची जाणीव ते करून देतात. मला तर ना असं प्रत्येक दिवस असं वाटतं की मी किती आनंदी आणि किती सुखी आहे. गावाकडून येऊन ना घरातील कामामुळे ना माझे काही व्हिडिओ आले नाहीत तर इथून पुढे रेग्युलर येतील तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि कोणी पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.